आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. आधुनिक काळात मिक्सर, ग्राइंडर आणि पिठाच्या गिरण्यांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक पाटा, वरवंटा आणि खलबत्त्यांची मागणी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत चोपडा येथील यावल रस्त्यावर वडार समाजातील एक कुटुंब आजही छिनी आणि हातोड्याच्या साहाय्याने दगडाला आकार देत पाटा, वरवंटा व खलबत्ता तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. बदलत्या काळात अनेक पारंपरिक व्यवसाय बंद पडत असताना हे कुटुंब मात्र आपल्या पूर्वजांचा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. भर उन्हाळ्यात तब्बल 45°C तापमानातही हे कुटुंब रस्त्याच्या कडेला बसून दगड घडवताना दिसते. या कामातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर संसार चालवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे कुटुंबातील लहान मुलेही शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. रोजीरोटीच्या संघर्षात त्यांच्या बालपणावरही परिणाम होत आहे. ही बाब चोपडा येथील प्रतिनिधी मिलिंद सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाने अशा कष्टकरी कुटुंबांना आर्थिक मदत, निवारा, शिक्षण व इतर शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजातील अशा पारंपरिक कारागिरांकडे दुर्लक्ष न करता त्यांना जगण्यासाठी संधी देणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. प्रतिनिधी मिलिंद सोनवणेसह स्वराज्य न्यूज, चोपडा. या ठिकाणी आपण बघतोय की हे वाटे, वरवंटे, जातं आणि खलबत्ता बनवणारे लोक, वडार समाजाचे लोक या ठिकाणी त्यांचा पारंपरिक व्यवसाय जपत आहे. पण मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये घरोघरी मिक्सर आहेत, आधुनिक उपकरणं आहेत आणि या लोकांच्या व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे. तरी पण आता यांचं असं म्हणणं आहे की आमचा हा जवळपास 3 ते 4 पिढ्यांचा हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि तो आम्ही जोपासतोय, जपतोय. तर आजच्या महागाईच्या युगामध्ये, आधुनिक युगामध्ये यांचा जो व्यवसाय आहे आणि हे वाटे, वरवंटे, पाटे, खलबत्ते, तर एकेकाळी यांना खूप महत्त्व होतं आणि आताच्या परिस्थितीमध्ये या आधुनिक युगामध्ये हे नामशेष होत आहे. तरी पण हे कुटुंब एवढ्या रणरांच्या उन्हामध्ये जवळपास आज 44-45च्या तापमानामध्ये सुद्धा आज हे दगडापासूनचं वस्तू बनवण्याचं काम करतं आहे. तर अशा या कुटुंबाकडे शासनाने लक्ष द्यावं. आता इथं एक छोटंसं पोरगं आहे, आपण बघतो या लहानच्या दादाला, तर शिक्षणापासून सुद्धा हे वंचित आहे आणि शासनाने जर का अशा कुटुंबाकडे, या समाजाकडे जर का लक्ष दिलं तर यांची सुद्धा आर्थिक आणि प्रगती होईल आणि या लेकराच्या शिक्षणाकडे सुद्धा किंवा हे कुटुंब वंचित राहणार नाही असं मला वाटतं.